आजपासून अरविंद ऑफिसमध्येच कॉम्प्युटर शिकतील. त्यांना हवा तेवढा वेळ. त्यांना चहा, कॉफी, नाश्ता जे काही लागेल त्या सगळ्याची व्यवस्था तांगडेला सांगून तुम्ही बघालच. या आता. थँक्यू. बघा अरविंद, तुम्हाला शिकायला जागा मिळाली म्हणून तुमच्यापेक्षा तुमचे शिक्षकच जास्त खुश आहेत. मग काय, आता झाला प्रॉब्लेम सॉल्व्ह. हो. अगं बाई, म्हणजे आता तुम्ही माझ्याकडे नाही येणार शिकायला? नाही. हो आहे, मी आहे ना. नाही, काही काळजी करू नका. हे ओके. हां, थँक्यू. हां. तांगडे, ए तांगडे. काय झालं सर? काय झालं म्हणजे? अरे मी तुला इथं कामासाठी हाका मारतोय, गप्पा मारण्यासाठी नाही. हे बघ तांगडे, जय साहेब आणि आदिती मॅडम आजपासून ऑफिस सुटल्यावर कदमांना ऑफिसमध्येच कॉम्प्युटर शिकवतील. काय कंपनीच्या फायद्यासाठीच आहे ना. मग त्यांनी बाहेर का म्हणून शिकावं? हे बघ, आई साहेबांनी सांगितलंय की त्यांच्या चहा, कॉफी सगळ्याची व्यवस्था तू बघायचीस. याच्यात कुठलीही गैरसोय झालेली मला चालणार नाही. नाही बघ, ते नियम वगैरे सगळं ठीक आहे, पण एक माणुसकी म्हणून तरी आपण करायला हवं ना. नाही काय तुम्ही असे बघत का उभे राहिलात? हा, ऑफिसची कामं करा, ट्युशन वगैरे हे सगळं नंतर. हा काय, आणि तू काय माझ्याकडे बघतोयस? चल काम कर. अरे मलाही खूप काम आहेत बाबा, चल. हा रे, मला काय वाटतं माहितीये का, समजा सरडा आणि नवरे या दोघांमध्ये स्पर्धा लागली ना, तर माझी खात्री आहे नवरे जिंकतील. कारण सरड्यापेक्षाही जलदरित्या रंग बदलतात ग हे. पण अरविंद काका, हे सगळं सरप्राइजिंग आहे खूप. रजनी, सरप्राईज होतं. हो होतं, तुझ्यामुळे ते भूतकाळ झालं. हो, पण मग चांगलंच आहे ना. आता तुम्हाला कम्प्युटर शिकण्यासाठी कुठेच जावं लागणार नाही. इथेच शिकवतील तुम्हाला ऑफिसमध्ये जय आणि आदिती, हो ना? हो, आणि मी पण थांबवेन. वा, छान. हा, पण जय, तू इतके दिवस कदम काकांना शिकवत होतास ना? हो. आदितीच्या घरी जाऊन. ओ, नाही, अजून एक सरप्राईज माझ्यासाठी. मीही गेले होते एक दिवस. हो, अरे वा, म्हणजे तुलाही माहित होतं. छान आहे हे पण. नाही पण रजनी, आदितीचीच आयडिया आहे. खरंच आदिती, तू मनावर घेतलंस म्हणून झालंय हा सगळं हे. हो. वा 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 वा. म्हणजे वन्स अगेन द क्रेडिट गोज टू जय. बघतोयस ना,
म्हणजे शिकवतोयस तू कदम काकांना अदितीच्या घरी उलट बँड्राला जाऊन क्रेडिट अदिती मॅडम ना ऑफकोर्स. रजनी, काकांनी कम्प्युटर शिकणं चांगली गोष्ट आहे ना? हो म्हणजे चांगलीच गोष्ट आहे, महत्वाची आहे त्यांच्यासाठी खूप. काका मला खरंच खूप आनंद होतो या गोष्टीचा. अगं मग आनंदात विरजण का घालतेस? नाही नाही नाही, विरजण वगैरे नाही घालत आहे मी जरा स्वभाव जाणून घेण्याचा प्रयत्न करते. म्हणजे काम ऑफिसचं असो, ऑफिसच्या बाहेरचं असो, अजून काही असो. काही लोकांना ना प्रत्येक गोष्टीचं क्रेडिट घेणं इतकं चांगलं जमतं की मला काही कळत नाही, मी अभ्यास करतेय. रजनी, काय करू ग मी तुझं? का उगाच आदितीला बोलतीयस? अगं चांगलं करतेय ना ती, हेतू चांगला आहे तिचा. आणि आऊ त्या सुद्धा किती खुश आहेत तिच्यावर. हो, आवाज किती खुश होते आदितीवर. कष्ट जयचे, कौतुक आदितीच. दरवेळी होत आहे. रजनी प्लीज, नाही हा विषय आता इथेच थांबव प्लीज. आदिती मॅडम क्रेडिटसाठी हे सगळं करतात असं मला वाटत नाही. आणि खरंच त्यांचाच इनिशिएटिव्ह होता आणि त्यासाठी जर सगळ्यांनी त्यांचं कौतुक केलं तर यात गैर काय आहे? मुळात कोणासाठी तरी काहीतरी करावंसं वाटणं आणि ते करणं जास्त महत्वाचं आहे. रजनी, तू जर केलं असतं तर तुझंही कौतुक झालंच असतं ना. आज आदिती मॅडमनी केलं, त्यांचं कौतुक झालं. इनफॅक्ट तूही कौतुक करायला पाहिजेस, पण तू मुद्दा वेगळीकडेच भरकटवण्याचा प्रयत्न करतेस. आणि रजनी बघ जर ज्यांच्या विषयी तू हे सगळं बोलतेस ना, त्या आदिती मॅडम याबद्दल काहीच रिॲक्ट होत नाही. कारण त्यांना वाद वाढवायचा नाही, सगळ्यांशी चांगला संवाद व्हावा, सगळ्यांचं चांगलं व्हावं एवढीच त्यांची इच्छा आहे. त्यांना पक्क ठाऊक आहे आता या क्षणी अरविंद काकांचं कम्प्युटर शिकणं जास्त महत्वाचं. आणि यासाठी मला काय किंवा त्यांना काय क्रेडिट वगैरे नकोय. जय, आजपर्यंत प्रत्येक वेळा तुझ्यावर अन्याय झाला, प्रत्येक वेळेला. मी तुझी बाजू घेतली, तुझ्यासाठी भांडले ऑफिस मधल्या इतर सगळ्यांची. काम ऑफिसचं असो, ऑफिसच्या बाहेरचं असो, मी प्रत्येक वेळेला तुझी बाजू घेतली. पण मला एक गोष्ट कळली नाही जय, प्रत्येक वेळेला तू मात्र अदिती मॅडमची बाजू घेतलीस. तिची चूक असूनही मला कळलं नाही जय की नेमकं असं काय आहे की तू प्रत्येक वेळेला अदिती मॅडमची बाजू घेतोस. पण डोंट वरी जय, मी नक्की शोधून काढ.
इथे पेनड्राईव्ह ठेवला होता तो कुठे गेला? मी काल घेतला होता, पण मी तो तुझ्या पर्समध्ये परत ठेवलाय. हां, बरं त्यातल्या तुझ्या सगळ्या फाईल्स डिलीट केल्यास ना? हो. नाही तर हा पेनड्राईव्ह परत ऑफिसमध्ये फिरायचा आणि चर्चेला विषय मिळायचा. आणि नुकतीच एक चर्चा संपली ऑफिसमधली, अरविंद काकांचं कम्प्युटर शिक्षण. आणि रजनीने त्याचाच इश्यू केला. जय, थँक्यू. थँक्यू कशासाठी? अदिती, इतर कोणाही पेक्षा मलाच हे चांगल्या पद्धतीने माहिती आहे की तू या सगळ्या गोष्टी क्रेडिट घेण्यासाठी नाही करतस. आणि तेच मी ठामपणे रजनीला सांगितलं. ह्यासाठी थँक्यू. पण रजनी काय म्हणाली आठवतंय ना? तू माझी बाजू का घेतोस हे ती शोधून काढणार आहे. अदिती, नको त्याचं टेन्शन घेऊस. आता अरविंद काका शिकण्याचं टेन्शन होतं ना आपल्यावर, त्यांना कम्प्युटर हँडल करता येतोय. आत्ता कुठे आपण त्या टेन्शन मधून मोकळे होतो. पुढचं बघू काय होईल ते. खरे, पण जय, आपल्या समोर एक प्रश्न आहेच. अण्णांना घरी जायचंय. असं किती दिवस आपण त्यांना समजावणार आहोत? आणि त्यांची इच्छा सुद्धा लक्षात घेतली पाहिजे ना. आदिती, मी 2 वेळा दादाला फोन केला. प्रत्येक वेळेला तो काहीतरी टाळाटाळ करतो. वहिनी माहेरी गेली हे कारण सांगितलं त्यांनी. आता हे कारण जाऊन मी अण्णांना नाही ना सांगू शकत. कोणाचा मेसेज आहे? वा, बँकेत पैसे जमा झाले. जय, यावेळी आपण काकांना 2 महिन्याचं भाडं देणार आहोत, लक्षात आहे ना? आज आपण बँकेतून पैसे विड्रॉ करू आणि आजच देऊन टाकू. येस. चला, उशीर होतोय. काय रे, तुझ्या हातात एवढे पैसे? पगार झाले ना. अरे वा, म्हणजे सगळा पगार काढलेला दिसतोयस बँकेतनं. हो, तोच मोजतोय. का बँकेतनं मोजून नाही दिला? तू स्वतः अगदी मोजतोयस ते? हिशोब करतोय, उधारी फेडायची ना. तांगडे, अरे काय रे तुझं? म्हणून तुझ्या हातात लक्ष्मी टिकत नाही. काय आधी उधाऱ्या करायच्या आणि मग त्या फेडत बसायच्या. मग पुन्हा तू आपला रिकामा, पुन्हा तू उधाऱ्या मागायला मोकळा. काय तांगडे, हे चक्र कधी संपत नाही. नवरेसाहेब उधारी चैनीसाठी नाही, गरजेसाठी घेतली होती. घरचा प्रश्न होता, शेतीचा. नवरेसाहेब, मी तुमच्याकडे मदत मागितली तर तुम्ही नाही केली. ज्यांच्याकडून अपेक्षा नव्हती त्यांनी मात्र केली. काय तांगडे, अरे खरं म्हणजे मी तुझ्या भल्यासाठीच तुला मदत केली नाही. सगळ्या उधाऱ्या फेडल्यानंतर तू खाणार काय? पुन्हा माझ्याकडेच येणार ना उधारी मागायला. हा, काय तांगडे, रोज मरे त्याला कोण रडे अशी अवस्था झाली आहे तुझी. मोज मोज, पैसे मोज. ऐक, गुड मॉर्निंग. दमले बाबा. का ग, एवढी दमलीस? घरापासून चालत आलीस की काय? ईशा, काही काय चालत कशी आहे तुम्ही? अहो नाही, लाईटचं बिल भरायला गेले होते ना म्हणून दमले. बापरे, केवढी ती रांग देवा. आणि त्यात हा उकाडा, गरगरल्यासारखं झालं नुसतं मला. बस बस, शांत बस, बरं वाटेल तुला. काय हो, किती काळजी घेता तुम्ही माझी. माणुसकी, माणुसकी म्हणतात त्याला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग काका. गुड मॉर्निंग. हे काय काका? काय चुकलंय? काका मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे काही दिवसांपूर्वी तुम्ही याच कम्प्युटरला हात लावायला घाबरायचात आणि आज सहजपणे हाताळताय. खरंच खरंच काका, माणसाने जर ठरवलं ना तर तो काहीही करू शकतो. आणि याचं मोठं उदाहरण आज माझ्या समोर आहे. खरंच खूप प्राऊड फील करतोय काका मी तुमच्याबद्दल. काका, हे तेच सॉफ्टवेअर आहे ना ज्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला विचारत होतात? मला सुद्धा आलं नव्हतं. हो, हे अकाउंटच सॉफ्टवेअर आहे. काय ग्रास्पिंग पॉवर आहे काका तुमची. किती कमी दिवसात शिकला तो तुम्ही. हॅट्स ऑफ टू यू काका. काहीतरी तुझं. काहीतरीच काय? बरोबर बोलतोय अमित. ऐक, नजर लागावी अशी प्रगती केली. हा, दृष्टच काढायला हवी नाही. नंदिनी मॅडम, मी काय म्हणते, उद्या मीठ मोहरी घेऊन या ना, किंवा भाकरीचा तुकडा आणा. दृष्ट काढा काकांची. हे सर, उगाच काहीतरी. तुम्ही उगाच मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका. मला अजून खूप शिकायचं आहे. पण मी हे जे काही शिकलोय ना त्याचं सगळं श्रेय जयला जातं. त्याने मला ना खूप सोपं करून सांगितलं. हे लहान मुलांना हात धरून अक्षर गिरवायला शिकवतात ना, तसं समोर आपल्या एक लहान मुलगा बसला असं समजून त्याने मला शिकवलं. त्याने मला शिकवलं नसतं तर माझं काही खरं नव्हतं. म्हणून माझ्या या यशाचं श्रेय मी गुरुवर्य जयराम खानोलकर यांना देतो. अरे बापरे, काय लाडू फुटतात कोणाच्या तरी मनात. काका जयचं कौतुक करतायत, हो की नाही? तुझं करतायत का कौतुक? अरे हा बाला जय. गुड मॉर्निंग जय. गुड मॉर्निंग. 100 वर्ष आयुष्य आहे तुला. आता हे तुझ्याच बद्दल बोलत होते. जय, अरविंद काकांनी तुला गुरुवर्य म्हटलं. जुई, किती समजावायचं तुला. आवर जरा स्वतःला. गुड जॉब जय. थँक्यू. काका, हे सॉफ्टवेअर तुमचं पूर्ण शिकून झालं ना, मग कम्प्युटर डेली यूज साठी कसा वापर करायचा हे मी तुम्हाला शिकवेन. कम्प्युटरचा डेली यूज साठी कसा वापर करायचा म्हणजे काही वेगळं सॉफ्टवेअर आहे का त्यासाठी? नाही हो काका, तसं नाही हो. डेली यूज साठी म्हणजे आता नेट बँकिंगद्वारे आपण नेट ऑनलाईन मनी ट्रान्सफर करतो, नेट शॉपिंग करतो. आता काका बघा ना, आज माझ्या बँकेमध्ये सॅलरी जमा झाली आणि आजच्या आज मी सगळी बिलं भरून मोकळा झालोय. अरे वा, चांगलंच आहे की. म्हणजे ही सगळी बिलं तू कॉम्प्युटरवरनं भरतोस? अरे बापरे, मला पण शिकायला हवं रे. मी पण सकाळी त्या लाईट बिलच्या रांगेत उभं राहून दमून गेले अक्षरशः. ए काय आमिर, काय बोर आहेस यार तू. सॅलरी झाली आणि म्हणे काय तर मी बिलं भरली. काय जरा सेलिब्रेशन वगैरे करायचं ना. काय जय? हो. ए मग आज करूया सेलिब्रेट. सिनेमा का डिनर?